मी आलाय मित्राच्या फ्लॅटवर. ही अशी इकडनं गेलो. हे भाई थांबणं. असं इथून आलो की डायरेक्ट आते ही खतम लिफ्ट. डायरेक्ट म्हणजे मी या टोकाला आहे तर त्या टोकाचं डायरेक्ट हे लागते. एकदम छोटूशी लिफ्ट, एकदम छोटू. म्हणजे आता कसं सांगू तुम्हाला, 4.5 बिल्लाची लिफ्ट. आणि पावई मा मित्रांनो एवढ्या बंगार जागी राहतो. म्हणजे बघायला गेलं तर ही त्याची बिल्डिंग ही वाली, आणि समोर उसाचे शेत. वावरांमध्ये राहतो ना मित्र, वावर. तुम्ही एवढ्या उंचीवर गेले पाहिजे की तुम्ही ना ही उंची गाठली पाहिजे. बघा एवढ्या उंचीवर तुम्हाला जाता आलं पाहिजे. लो बाकी काही नाही. बाकी तुम्ही किती पण आयटीचा जॉब केला पण तुम्हाला एवढ्या उंचीवर कधी जाता येत नाही. त्या माणूस गेलेला आहे पण तो आज एवढ्या त्याच्या आयुष्यात सगळ्या मोठ्या पॉईंटवर गेलेला आहे. गाईस आता आपल्याला झालेला आहे दुष्काळात 13वा महिना. म्हणजेच आपलं झालंय लॅपटॉप खराब. ते लॅपटॉप रिपेअर करायसाठी आपण आता जातोय. आता झालाय शॉर्ट. लॅपटॉपची बॅटरी गेली आहे आणि लॅपटॉपचे इंजेस निघाले. तर बघूया लॅपटॉप आता काय काय लागतं तिथं. काय गाडीत पेट्रोल टाकावं लागेल का? काटा फुल दिसतोय. काटा खराब झाला सर आपल्या काटा खराब आहे का? अरे बाप, एवढं पेट्रोल खरे मकांचे काटा. ए पा गाई आमच्या गाडीचा की गाडीचा काटा फुल दिसतोय तर आम्हाला वाटलं काटा खराब आहे, पण गाडीची टाकी फुल आहे. माणूस विचार नाही करू शकतो आमच्यासारखा की गाडीचं टाकी फुल नाही का निघो. आमच्या संकेतने असा फोन घेतलाय ना की त्याचं कव्हरच भेटत नव्हतं आम्हाला 1 तासापासून. म्हणजे फोन असा घ्यावा माणसाने की त्याचा कव्हर नाही भेटलं पाहिजे तो. तर आता आपण चाललोय लॅपटॉपची रिपेअरिंग करायला. कव्हर घेतलंय संकेतने 150 रुपयाचं, ते पण A1 क्लास. संकेतकडे वायरलेस चार्जर नाही, पण संकेतला पाहिलं होते वायरलेस कव्हर. हे पाहिलं का? शोक शेपोरांची. अरे नाही काय बोलतो वाईस लॅपटॉप आम्ही रिपेअर करायला गेलो. त्यांनी सांगितलं 5,000 रुपये. आता आम्हाला खूप एकदम फाकट 5,000चं चंदन. काय सांगू आता. माणूस 4 ठिकाणी पैसे वाचवतो, 5व्या ठिकाणी सर्वे देऊन येतो. बटकन ती मारायला आलेलो आहे. जरा मूड फ्रेश व्हायला. आणि स्त्रीचं सांभाळून गाड्या चालवायच्या भाई. काय माहिती का, तुम्ही एकदम चांगली गाडी चालवत असत पण एखादा पिढाळा आला त्याने मागून ठोकली तर त्याला तुम्ही काही करू शकत नाही. म्हणून आपण सांभाळून चालवायची. बाकी काय देवाने लिहिलंय तेव्हा तर वरती रस्ता धरायचा आहे आपल्याला.